सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, आपण जर अंगणवाडी सुपरवायझर याची जर तयारी करत असाल, दोन प्रकारे तयारी करू शकता. एक तर जे फ्रेशर आहे ते सरळ सेवेसाठी तयारी करू शकता, किंवा ज्यांना अनुभव आहे त्यांच्यासाठी अंतर्गत भरती होणार आहे शहरी आणि ग्रामीणसाठी. तर ते देखील आजचा व्हिडिओ नक्कीच बघू शकता. आजच्या व्हिडिओतून तुम्हाला एकात्मिक बालविकास योजना यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत. आजच्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसंच व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट मी या ठिकाणी करू इच्छितो. तर लक्षात घ्या, तुमचा जो परीक्षेचा पॅटर्न आहे त्यामध्ये सामान्य ज्ञान यावर आधारित 4700 प्रश्न, त्यासोबत सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, पोषण अभियान, संगणक ज्ञान, एकात्मिक बालविकास योजना व कायदे, हा सर्व जो सिलेबस आहे यावर आधारित टोटल सगळे मिळून 18,000 प्रश्न सोबत 300+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. याची जी प्राईज आहे ती आहे 499 फक्त. आपण जर बाकी क्लासेस जर बघायला गेले तर 2,000 3,000 खूप फी ते त्या ठिकाणी आकारणी करत आहात. आपल्याकडे 18,000 आम्ही प्रश्न फक्त 500 रुपयात देतोय. आपण बुक जरी घ्यायला गेला, बुकची देखील प्राईज यापेक्षा जास्त असते. आपल्याकडे तुम्हाला प्रश्न PDF स्वरूपात, ऑनलाईन टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. तर नक्की परचेस करा. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. जर आपले काही जर डाऊट असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, ICDS योजनेचा एक घटक कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन तुम्ही स्वतः रीड करायचे, व्हिडिओला पॉज करायचं, स्वतः ऑप्शन रीड करायचा आणि तो प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं जे उत्तर आहे मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे. ICDS योजनेचा एक जो घटक आहे तो आहे बालकांची आरोग्य तपासणी. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती सेवा दिली जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पोषण कार्यक्रम. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती प्रमुख सेवा नाही? तर ती आहे ऑप्शन सी, वृद्ध व्यक्तींना आर्थिक सहाय्य. बाकीचे जे आहेत बालकांचे प्राथमिक शिक्षण, पूरक पोषण आणि लसीकरण ही ICDS योजनेत प्रमुख सेवा आहेत. फक्त वृद्ध व्यक्तींना आर्थिक सहाय्य ही प्रमुख सेवा नाही. पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्रात कोणत्या गटाला प्राथमिक सेवा दिली जाते? आपण स्वतः ऑप्शन रीड करायचे आणि लक्षात घ्या, जर आपल्याला दैनंदिन चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर आपलं करंट अफेअर्स हे जे डेली करंट अफेअर हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 0 ते 6 वर्ष बालक आणि गर्भवती स्त्रिया. पुढील प्रश्न, ICDS योजनेत पूरक पोषण कशासाठी दिले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शारीरिक पोषण सुधारण्यासाठी ICDS योजनेत पूरक पोषण दिले जाते. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती सेवा उपलब्ध नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आर्थिक मदत. पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या माध्यमातून कोणत्या वयाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 3 ते 6 वर्ष. पुढील प्रश्न, ICDS योजनेतील मुख्य सेवा कोणत्या आहेत? तर ते आहेत ऑप्शन ए, आरोग्य तपासणी, पोषण आणि शिक्षण. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणत्या समूहाला लसीकरण दिले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 0 ते 6 वर्ष वयाचे बालक. पुढील प्रश्न, ICDS योजनेत पूरक पोषणाचा उद्देश काय आहे? तर तो आहे ऑप्शन बी, पोषणाची कमतरता भरून काढणे. आणि लक्षात घ्या, जेव्हा महिला तयारी करत आहात तर लक्षात घ्या, डेली बेसिसवर आपण काम करताना 1 ते 1.5 तास वेळ दिला. ॲप्लिकेशन म्हणजे मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, त्यामध्ये हा कोर्स परचेस केला, तर डेली बेसिसवर एक वेळापत्रक तयार करून घ्या. वेळापत्रकानुसार पहिल्यांदा प्रश्न सॉल्व्ह करा, म्हणजे एकदा PDF फाईल वाचून घ्या. त्यानंतर ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही सराव करा. अशा पद्धतीने तयारी केली तर नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. जेव्हा एक्झाम डेट येईल, जेव्हा फॉर्म भरणं चालू होईल, तेव्हा तयारी करण्यापेक्षा आत्तापासूनच तयारीला जर सुरुवात केली तर नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होणार आहे. आणि आपलं जे मटेरियल आहे ते तुम्हाला नक्की जे मटेरियल आहे ते अपडेटेड करत चालत असतो आपण. सपोज सामान्यांचे काही प्रश्न आम्ही नव्याने तयार केले ते देखील ह्याच मटेरियलमध्ये ॲड केले जातात. चालू घडामोडींचे PDF तयार केल्या त्या देखील यामध्ये ॲड केल्या जातात. पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या अंतर्गत कोणती सेवा मुलांना दिली जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पूर्व प्राथमिक शिक्षण. पुढील प्रश्न,
ICDS योजनेच्या माध्यमातून कोणता घटक सुधारण्याचा प्रयत्न केला जातो? राईट आन्सर आहे ऑप्शन सी, बालकांचे पोषण आणि आरोग्य. पुढील प्रश्न, अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य काय आहे? तर ते आहे ऑप्शन बी, बालक आणि माता यांना पूरक पोषण वितरण करणे. पुढील प्रश्न, ICDS योजनेतील अंगणवाडी कार्यकर्त्या कोणत्या संस्थेचे नेतृत्व करतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्थानिक स्वराज्य संस्था. पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या अंतर्गत कोणत्या गटाचे आरोग्य तपासणी केली जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बालक आणि माता. पुढील प्रश्न, ICDS योजनेचे प्रमुख घटक कोणते आहेत? तर ते आहेत ऑप्शन बी, आरोग्य सेवा, पूरक पोषण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण. पुढील प्रश्न, ICDS योजनेतील अंगणवाडी सेविकेला कोणत्या वयाच्या मुलांना सेवा द्यावी लागते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 0 ते 6 वर्ष. पुढील प्रश्न, ICDS योजनेत अंगणवाडी केंद्र कोणत्या स्तरावर काम करते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गाव स्तर. पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या अंतर्गत कोणती सेवा पुरवली जात नाही? तर ती सेवा आहे ऑप्शन सी, उच्च शिक्षण. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणत्या प्रकारचे अन्न पुरविले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पौष्टिक आहार. पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये कोणाचा समावेश आहे? तर ते आहेत ऑप्शन सी, गर्भवती महिला आणि 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले. पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्रांची संख्या कशावर अवलंबून असते? तर ती असते ऑप्शन ए, क्षेत्राच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. पुढील प्रश्न, ICDS योजनेचे आर्थिक पुरवठा कोण करतात? तर ते करतात ऑप्शन बी, केंद्र सरकार. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणते कुटुंब समाविष्ट होऊ शकते? तर यामध्ये ऑप्शन बी, सर्व प्रकारचे कुटुंबे समाविष्ट होऊ शकतात. पुढील प्रश्न, ICDS योजनेचा एक उद्देश काय आहे? तर तो आहे ऑप्शन सी, बाल मृत्यू दर कमी करणे. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणते पोषण कार्यक्रम चालवले जातात? तर ते चालवले जातात ऑप्शन बी, पूरक पोषण कार्यक्रम. पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्रात कोणती सेवा दिली जात नाही? तर ऑप्शन सी, उच्च शिक्षण ही सेवा दिली जात नाही. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती सेवा उपलब्ध आहे? तर ती आहे ऑप्शन बी, लसीकरण. पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्र कोणत्या ठिकाणी आढळते? तर ते आढळते ऑप्शन बी, ग्रामीण आणि शहरी दोन्ही ठिकाणी. आणि विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचे. पुढील प्रश्न, ICDS योजनेचे एक प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन बी, बालकांचे सर्वांगीण विकास. पुढील प्रश्न, अंगणवाडी सेविका कोणत्या योजनेच्या अंतर्गत काम करतात? तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी, एकात्मिक बालविकास सेवा योजना. पुढील प्रश्न, बालमजुरी प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1986. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणत्या वयाच्या मुलांना सेवांचा लाभ मिळतो? योग्य उत्तर आहे 0 ते 6 वर्षे. पुढील प्रश्न, एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? योग्य उत्तर आहे महिला व बालविकास मंत्रालय. ICDS योजनेत कोणत्या घटकावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते? उत्तर आहे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता. पुढील प्रश्न, ICDS योजनेतील पूरक पोषण कोणत्या वयाच्या बालकांसाठी उपलब्ध आहे? तर ते आहे 6 महिने ते 6 वर्ष. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती सेवा समाविष्ट नाही? तर ती आहे कौशल्य विकास. ICDS योजनेच्या अंतर्गत कोणता घटक नाही? तर तो आहे प्रौढ शिक्षण. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर तो आहे स्त्री व बालकांचे पोषण सुधारणा. पुढील प्रश्न, बालकांचे संरक्षण कायदा म्हणजे पोक्सो कोणत्या वर्षी लागू झाला? तर तो लागू झाला 2012 मध्ये. पुढील प्रश्न, एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे 1975 मध्ये. तर अशा पद्धतीने एकात्मिक बालविकास योजना यावर प्रश्न बघितले आहेत. व्हिडिओची लेंथ जास्त होईल त्यामुळे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी कर्टन करत आहोत. जर आपल्याला या टॉपिकवर अजून जर प्रश्न हवे असेल किंवा इतरही टॉपिकवर प्रश्न पाहिजे असेल तर आपण खाली कमेंट करा. तसेच
आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर लाईक करायला विद्यार्थी मित्रांनो विसरायचं नाही आहे. तसेच आपल्याला जर हे मटेरियल हवं असेल अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेचं तर नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरून ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनचं नाव आहे ज्ञानवंदन एज्युकेटर आणि त्यावरून हा कोर्स परचेस करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर फक्त मोबाईल नंबर आणि OTP तुम्हाला टाकायचा असतो, बाकी डिटेलची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. तर नक्की परचेस करा. जर आपले काही डाऊट असेल तर खाली व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे 9356256037, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर आपलं डेली करंट अफेअर हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, ज्यावर आपण डेली बेसिसवर सकाळी 8 आणि सकाळी 7 वाजता यूट्यूबचा शॉर्ट व्हिडिओ आणत असतो. तर या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.